सरसकटचा नाही तर पुराव्याचा जीआर असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलंय। मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेटमधील पुरावे ग्राह्य धरले, जे खरे कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार असंही फडणवीसांनी म्हटलेलं आहे। ओबीसींवर अन्याय होणार नाही याबाबत भुजबळांना आश्वस्त केल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। मराठा आरक्षणासाठी दिलेला जीआर सरसकटचा नाही तो पुराव्याचा जीआर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय। मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेटमधील पुरावे ग्राह्य धरले आहेत, जे खरे कुणबी आहेत त्यांनाच प्रमाणपत्र मिळणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। यावेळी ओबीसींवर अन्याय होणार नाही असं भुजबळांना आश्वस्त केल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। छगन भुजबळ साहेब कॅबिनेटमधनं कुठेही निघून गेले नाहीत। छगन भुजबळ साहेबांची माझी चर्चा झालेली आहे। मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे, हा जो काही जीआर आपण काढलेला आहे त्याच्याने ओबीसी समाजावर कुठलाही परिणाम नाही। हा सरसकट जीआर नाही, हा पुराव्याचाच जीआर आहे। मराठवाड्यासाठी हैदराबादचे पुरावे आपण ग्राह्य धरल्याचंही फडणवीसांनी यावेळी सांगितलं। फक्त मराठवाड्यामध्ये इंग्रजांचं राज्य नव्हतं, मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं। त्यामुळे इंग्रजांच्या राज्यातले पुरावे हे इतर ठिकाणी मिळतात, मराठवाड्यात मिळत नाही। मराठवाड्यातले पुरावे हे निजामाकडे म्हणजे हैदराबाद गॅझेटमध्ये मिळतात। त्यामुळे तिथले पुरावे जे आहेत ते आपण ग्राह्य धरलेले आहेत। त्यामुळे जे खरे कुणबी आहेत त्या पुराव्यांमध्ये त्यांनाच हे मिळणार आहे। आणि मला असं वाटतं की यातनं एक प्रकारे जे काही खरे हक्कदार आहेत त्यांना मिळणार आहे, पण कोणालाही खोटेपणा करता येणार नाही। जीआर बाबत मंत्री छगन भुजबळांसह इतर ओबीसी नेत्यांच्या मनातील शंका आपण दूर करू असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। अनेक ओबीसी संघटनांनी याचं स्वागत केलेलं आहे। अनेकांनी त्यातलं आता आमच्या मनामध्ये शंकाने असंही सांगितलंय। मला असं वाटतं की भुजबळ साहेबांच्या मनातली शंका आम्ही दूर करू, इतरांच्या मनातली शंका दूर करू। एक गोष्ट ओबीसी नेत्यांना देखील माहिती आहे की जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत ओबीसीवर अन्याय होऊ शकत नाही। जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत एका समाजाचं काढून दुसऱ्याला देण्याचा विचार होऊ शकत नाही। आम्ही मराठ्यांचं मराठ्यांना देणार, ओबीसींचं ओबीसींना देणार आणि ज्यांना खरा अधिकार आहे त्यांना ते देणार, कोणाचं काढून कोणाला देणार नाही। दोन समाजाला एकमेकासमोर कधीच आणणार नाही। दरम्यान मुंबईत 5 दिवस मराठा आंदोलक मोठ्या संख्येने होते। यानंतर काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत, ते मुंबई हायकोर्टाच्या आदेशावरून दाखल झाले आहेत। त्याच्यावरचा निर्णय मुंबई हायकोर्टाच्या निदर्शनास आणूनच घेतला जाईल असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं। जे गुन्हे आहेत ते माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दाखल झालेले आहेत। त्यामुळे त्याच्यावर जो काही निर्णय आहे तो उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणूनच आम्हाला घ्यावा लागेल। कॅबिनेटवर बहिष्कार म्हणजे तुमच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही, भुजबळांच्या नाराजीवर संजय राऊतांनी टीका केली आहे। दरम्यान छगन भुजबळांशी आम्ही बोलू आणि मार्ग काढू असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। तर ओबीसींवर अन्याय झालेला नाही हे भुजबळांनी समजून घ्यावं असं विखे पाटलांनी म्हटलेलं आहे। अन्याय झाला असं आपण म्हणताय आणि कॅबिनेटवरती बहिष्कार टाकताय म्हणजे तुम्हाला कॅबिनेटवर तुमचा विश्वास नाही किंवा मुख्यमंत्र्यावरती विश्वास नाही। तुम्ही त्या संदर्भात विचार करून आपल्या पदाचा राजीनामा देऊन तुम्ही आपल्या समाजात पुन्हा जायला पाहिजे नेतृत्व करण्यासाठी। अगोदरच माननीय फडणवीस साहेबांनी माननीय शिंदे साहेबांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही माननीय भुजबळ साहेबांची दोघं मिळून चर्चा करू आणि त्यांच्या मनात जर काही शंका असतील तर त्या शंकांचं निरसन करू आम्ही दोघे जण मिळून। माझ्या निमित्तानं भुजबळ साहेबांना विनंती आहे, आपण मला वाटतं एक ज्येष्ठ नेते आहात, मराठा समाजासाठी हा निर्णय करताना त्यांची ही जी काही भावना आहे की ओबीसीवर अन्याय करण्यात झालेला आहे तो अजिबात नाही। त्यांना माझी विनंती की आपण मला वाटतं आमची या सगळी भूमिका समजून घेण्याची। मराठवाड्यामधल्या सर्व मराठा आरक्षणामध्ये घालणार असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। तर एका जीआर मधून मराठ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत, टप्प्याटप्प्यानं आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय। संभ्रम निर्माण मराठा समाजात होणार नाही, होत बी नाही। कारण मी जितकं त्यांच्या लेकरांसाठी देतोय, लढतोय, झगडतोय इतकं कोणी झगडणार नाही। बोंबलं आता बोंबलं ते तर, पण मी मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात घालणार आणि थोड्याच दिवसात मराठ्यांना हे दिसणार। त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नका।
ही माझी सगळ्यांना विनंती आहे. पश्चिम महाराष्ट्रातलं असणारं सातारा गॅजेटियर याच्या सुद्धा हायगाई करता कामा नये सरकारनं. जर हे थोड्या दिवसात म्हणतो मी, महिने फिने नाही, जर हे झालं नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणं बंद करीन. एका GR मध्ये हे सगळं सुटणार नाही, परंतु टप्प्याटप्प्याने काही गोष्टी ज्या आहेत आपल्याला करता येतील. म्हणजे अजून बरंच काही बाकी आहे. हां, बाकी म्हणजे टप्प्याटप्प्याने होईल. काही गोष्टी ज्या किचकट आहेत, कायदेशीर त्याच्यामध्ये अडचणी आहेत, ते आपल्याला अडचणी दूर करून शेवटी कुठल्याही समाज, मग मराठा असू दे, OBC असू दे किंवा अन्य कुणाची फसवणूक होता कामा नये, ही भूमिका सरकारची आहे. आंदोलनाच्या माध्यमातून काहींचा क्रेडिट घेण्याचा प्रयत्न आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांवर हा निशाणा साधलाय. मराठा समाजाच्या आंदोलनावर अजित पवारांची ही प्रतिक्रिया आहे. लोक टपूनच बसलेले असतात, अरे आपण इतके कमी निवडून आलोय, काहीतरी आपल्याला संधी मिळाली पाहिजे. आता परवा पण 4-5 दिवस मुंबईत घडलं, त्याचा पण काही वेगळ्या पद्धतीनं आपल्याला राजकीय फायदा होतो का काय, हाही घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काही केला. टीव्हीच्या समोर जायचे आणि त्यांच्या म्हणण्याच्या नंतर आता उत्तर मिळालं. आता सगळे सध्या गपगार पडलेले आहेत. परंतु अजून पण ह्याचं काय मत आहे, त्याचं काय मत आहे, कसं काय होईल आणि काय होईल, सगळं चांगलं होईल, काही काळजी करू नका. सातारा गॅझेट संदर्भात सरकारनं तडजोड करू नये. जर सातारा गॅझेट लागू केलं नाही तर रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय. तसंच मराठा अभ्यासक GR बाबत संभ्रम निर्माण करत आहेत असा आरोपही जरांगेंनी केलाय. संभ्रम निर्माण मराठा समाजात होणार नाही, होत बी नाही. कारण मी जितकं त्यांच्या लेकरांसाठी देतोय, लढतोय, झगडतोय, इतकं कोणी झगडणार नाही. बोंबलं आता बोंबलं ते तर, पण मी मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात घालणार आणि थोड्याच दिवसात मराठ्यांना हे दिसणार. त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नका, ही माझी सगळ्यांना विनंती आहे. पश्चिम महाराष्ट्रातलं असणारं सातारा गॅजेटियर याच्या सुद्धा हायगाई करता कामा नये सरकारनं. जर हे थोड्या दिवसात म्हणतो मी, महिने फिने नाही, जर हे झालं नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणं बंद करीन. माझ्या समाजाला माहिती आहे, हे जे आत्ता बोंबलतेत, जे संभ्रम निर्माण करतात GR बद्दल, याच्याबद्दल, हे आधी कुठं झोपले होते? हे आधी काय येत नाहीत, बैठकाला बोलवल्यावर येत नाहीत, मुंबईत बोलवल्यावर येत नाहीत, हे कुठं कशातच नसतात. हे फक्त टीव्हीवर असतात, फक्त टीव्या, उठलं की टीव्या, उठलं की टीव्या, एवढे रोज असते ते. बाकी काही नाही. मला बोलायचे नव्हते हे अभ्यासक, खरंच बोलायचे पण नव्हते. मराठा समाजाची इच्छा नसती यांना बोलवायची, अभ्यासक तज्ञ. पण ते मुंबईतले काही बांधव म्हणले नाही नाही, आपण विश्वासात घेतलं पाहिजे सगळ्या. म्हणलं घ्या भाऊ, आपलं काय पोटात काही नसतं. हे असे कुरापात्या करतात. मराठा आरक्षणाचा GR फसवणारा आहे असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. मराठा हे कुणबी नाहीत यावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलंय असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर आंबेडकरांनी कोणता GR वाचला माहिती नाही अशी प्रतिक्रिया जयकुमार गोरेंनी दिली आहे. काहींना मराठा आणि कुणबी वाद पेटता ठेवायचा आहे असा आरोप गोरेंनी केलाय. सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्कामोर्तब त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही कुणबी आहेत असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही. आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाने GR मार्फत काढला, तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गंडवणारा आहे, फसवणारा आहे. राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती, त्यालाही फसवलंय, गंडवलेलं आहे. जस्टिस शिंदे यांची कमिटी होती, त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं, फसवलेलं आहे. जरांगे पाटील आंदोलनात बसले होते, सगळे कार्यकर्ते, त्यांना असताना फसवलेलं आहे, गंडवलेलं आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. मला वाटतं त्यांनी माहिती नाही आता त्यांनी कुठला GR वाचलाय, पण कुणबी आणि मराठा एक आहेत असा कुठला GR आता तर आम्ही तर काढलेला नाही, सरकारनं काढलेला नाही. त्या कुठल्या GR बद्दल ते बोलले त्यांना माहिती असेल. त्यामुळं जो क्लिअर विषय आहे हैदराबाद गॅजेटियरचा विषय, औंध संस्थान आणि सातारा गॅजेटचा विषय, या संदर्भात GR काढलेला आहे आणि त्या अनुषंगानं त्याच्यावर कारवाई करण्याचं सरकारनं आश्वासन दिलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं मराठा समाज बांधवांची जी मोठी मागणी होती त्या मागणीला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार मिलिंद देवरांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय. आंदोलनामुळे मुंबई जवळपास ठप्प झाली होती. प्रत्येक भारतीयाला निषेध करण्याचा अधिकार आहे,
पण त्यासाठी एसओपी निश्चित केली पाहिजे अशी मागणी मिलिंद देवरा यांनी केली आहे. आझाद मैदान दक्षिण मुंबईतील इतर ठिकाणी होत असलेल्या आंदोलनाबद्दल मिलिंद देवरा यांनी व्यक्त केली चिंता. जरांगेंच्या आंदोलनामुळे मुंबई जवळपास ठप्प झाली होती. प्रत्येक भारतीयाला निषेध करण्याचा अधिकार, परंतु त्यासाठी एसओपी निश्चित केली पाहिजे. उच्च सुरक्षा, उच्च कार्यक्षम क्षेत्रांपासून अशा निदर्शनांना प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक पावलं उचलावी. त्यांना इतरत्र हलवण्यासाठी आवश्यक पावलं उचलावी. मिलिंद देवरांच्या भूमिकेविषयी त्यांच्या नेत्यांचं मत काय आहे हे मराठी माणसाला समजून घ्यायला आवडेल. तुम्ही मराठी माणसाला मुंबई येऊ नका म्हणताय. मुंबईमध्ये आम्ही मराठी माणसं आंदोलन करू, नाही तर हैदोस घालू. तुम्ही कोण आम्हाला विचारणार? ठीक आहे, कोर्टाने आम्ही बघून घेऊ. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही रोखलं नाही. त्यांनी अत्यंत संयमानं आणि समजूतदारपणानं मराठी माणसाला मुंबईत येऊ दिलं. ही अख्खी मुंबई आमची, हे तुम्ही कोण आम्हाला सांगताय? मुख्यमंत्र्यांचं उत्तर सोडून द्या. त्यांच्या पक्षाचे जे नेते आहेत ना, त्यांनी याच्यावर सांगायला पाहिजे. मिलिंद देवरा जे म्हणतायत की मराठी माणसानं दक्षिण मुंबईत येऊ नये, दक्षिण मुंबईचा सातबारा काय या धनिकांच्या नावावर लिहून दिलाय का आम्ही? मिलिंद देवरांचा जन्म हा जे व्यवस्थित झालाय, ज्या घरात झालाय, त्या घरात कचरा, पाणी, काम करायला माणसं, 24 तास, म्हणजे सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या माणसाला आंदोलनाचं काय माहिती असणार? कुठल्या आंदोलनात मिलिंद देवरा कधी दिसलाय? त्यांच्या वडिलांबद्दल ठीक आहे, मिलिंद देवराचे ज्या जीवना म्हणजे त्याचं जे जीवनमान आहे, लाईफस्टाईल आहे, त्याच्यानुसार त्यांनी पत्र लिहिलंय. काय त्याच्यातून कुठंतरी हे जे काय पत्र लिहिलं गेलं ते सीएम आणि होम मिनिस्टर म्हणजे जे देवेंद्र फडणवीस त्यांना लिहिलं गेलं. म्हणजे होम डिपार्टमेंट झोपलं होतं का? होम डिपार्टमेंटला काही माहिती नव्हतं किती लोक येणार आहेत, आणि ही माहिती त्यांनी त्यांच्याकडे असली तरी ती लपवली आणि महानगरपालिकेला नाही सांगितली. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब देवरांच्या माध्यमातून होम डिपार्टमेंटचे राजकीय दृष्टिकोनातून कपडे काढतात असं आमचं सगळ्यांचं मत आहे. त्याला म्हणा चुप राह. इतके शांततेत येणारी पहिली जातच. हो, कुणाची काडी उचलले नाही, कुणाचे भजे उचलले नाही, कुणाचं काय केलं नाही. उलट सगळ्याला पाणी पाजित होती, भाकरी खाऊ घालत होती आमच्या. अशी वापस येणारी शांततेत जात नाही. ही जात लई ई खारी आहे, लई विषारी आहे तराला लागल्यावर. पण अशी होणे नाही, पुन्हा असली जात होणे नाही. एका हाक्यावर कोटीत येते, एका हाक्यावर जशाल तसं माघार येतात. तोटा जरी झाला तरी येतात आणि फायदा झाला तरी पण येतात. कारण त्यांना एक कळून चुकलंय. मनोज जरांगे पाटील जवळ मॅनेज होत नाही, प्रामाणिक आहेत, तवर आपल्या लेकरा बाळाला धक्का नाही. सोलापूरच्या माढा तालुक्यामधल्या कुरडू गावात मुरुम उपसा होत असल्याची तक्रार करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाची कारवाई सुरू असताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना थेट अजित पवारांना फोन करत अधिकाऱ्याकडे बोलण्यास दिला. मात्र पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांनी खातरजमा करण्यासाठी अजित पवारांना व्हिडिओ कॉल करण्यास सांगितला. त्यामुळे संतापलेल्या अजित पवारांनी अधिकाऱ्यांना थेट व्हिडिओ कॉल करत कारवाई न करण्याच्या सूचना केल्या. स्पेशल ऑफिस ही हमको, हाँ, तो हमको उनको मदद करने का ही काम है सर. आपके साथ बोल रहा हूँ. मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था. डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है. उसको अपने को प्राधान्य देना है. मेरा नाम बताओ उनको सर. वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना. 1 मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा. अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो. सर मुझे कैसे पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है. पर मुझे सुनो मुझे देखना है ना. मेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो. ठीक है सर. मैं यहाँ से बोल देता हूँ. ठीक है सर. मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना. ठीक है सर. अजितदादा पवार साहेबांनी त्यांना एवढंच सांगितलं की कारवाई थांबवावी. तशा प्रकारच्या सूचना माझ्या फोन आल्याच्या ह्या तहसीलदारांनाही द्यावा. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की माननीय अजितदादा पवार साहेब अत्यंत स्वच्छपणे कठोर निर्णय घेतात.